लावून एक दोन तीन दिवस झालेले आहे आणि आता लॉट गेल्यानंतर आहे ना आपण आता आपल्याला खत काढायचं काम चालू आहे, म्हणजे याच्यातलं खत भरायचं काम चालू आहे. कारण आता आपला पुन्हा दुसरा लॉट आणायचा आहे आणि आपण खतला भरायला तर लेबर तर लावलेलेच आहे, पण आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपण जे खाद्य जे आहे ना टाकलेलं पक्ष्यांना ते थोडं शिल्लक राहायचं भांड्यामध्ये. मग आता भांड्यामध्ये शिल्लक राहिलेलं खाद्य आपलं काढायचं काम चालू आहे. तिकडं लेबर लोकांचं काम झालं खत भरायचं आणि आता घरच्या घरी म्हटलं काय काम थोडंसंच आहे, मग आपण हे काम करून घेऊ. आता आपण भांडे रिकामी करून राहिलोय कारण जेणेकरून हे भांडे वरती घेता येतील, पूर्ण शेड साफ होईल आपलं. आणि आता आपल्याला दुसरा पण लॉट घ्यायची तयारी चालू करायची आहे. ही शेड साफसूफ झाल्यानंतर ना आपण आता लॉट आणणार दुसरा, मग दुसऱ्या लॉटची आपण तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता आपण ही शेड आपण साफ करून घेऊ आणि हे भांड्यांमधलं पण खाद्य काढून घेऊ. आणि आपल्याला पहिला जो लॉटचा रिझल्ट आहे ना तो एकदम बेस्ट पैकी मिळालेला आहे. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला आहे ना भरपूर कॉन्टॅक्ट येऊ राहिले बरं का. म्हणजे आतापर्यंत कमीत कमी 100-150 मेसेज आणि 5-25 फोन आले का. नेमके तुम्हाला चेक किती आला तुमचा. तर झालं काय, आपला लॉट आहे ना रक्षाबंधनच्या आठ दिवशी गेला होता बरं का. त्यामुळे रक्षाबंधनाची सुट्टी आणि रविवार असल्यामुळे सुट्टी, म्हणजे 2-3 दिवसापासून ऑफिसचं काम बंद होतं त्या कंपनीच्या. तर आज संध्याकाळपर्यंत आपल्याला ना जीसी म्हणजे काय कळणार आहे, आपल्याला त्याची रिसिप्ट येणार आहे का नेमकी आपला लॉट किती गेला काय गेला. तर म्हणजे आपलं 11.5 टन माल गेला टोटल. 11,433 किलो माल गेलेला आहे आपला पूर्ण लॉटमध्ये. आपला एक म्हणजे पूर्ण लॉट जो आहे त्यामध्ये 4,167 पक्षी हे पहिल्या लॉटमध्ये गेले होते का. ते एकदम फ्रेश होते. आणि त्यानंतर एक 55 जे पिल्लं होते ते थोडं वीक माल होता आपला. म्हणजे पूर्ण शेडमध्ये सगळ्यात म्हणजे फक्त 55च पिल्ले ते वीक निघले होते. असे म्हणजे टोटल आपले 4,200 आय थिंक काहीतरी 4,222 पक्षी आपले टोटल गेलेले. 4,250 पक्ष्यांपैकी आणि 11 पक्षी असे होते का ते वीक होते, एकदम बारीक होते. ते काही कंपनीने ते नेले नाही, मग ते आपण आपले लेबर कामाला आता त्यांना देऊन टाकले ते. आता आज आपले खत भरायचं काम चालू झालेलं आहे. आता हो, आता भरपूर जण गोण्या भरतात, पण ॲक्च्युली आपण आपलं जे खत आहे आपलं जे आता हे पाहत आहे तुम्ही रोप, लाल कांद्याचं रोप आपण टाकलं होतं. त्यासाठी आपण तिकडे 1-1.5-2 एकर वावर आहे ना कांदे लागवड करण्यासाठी ठेवलेलं होतं बरं का. तर तिकडं आपल्याला नियोजन